विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम छोटीशी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, काल आलेल्या न्यूज पेपर मार्फत येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये नवीन पोलीस भरती 2025 ही राबवली जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 जिल्ह्यांच्या रिक्त जागा समजलेल्या आहेत. आपण त्या बघणार आहोत. पहिल्यांदा आहे मीरा भाईंदर, नांदेड. त्याच्यानंतर नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आलेले आहे रत्नागिरी, लोहमार्ग आणि त्याच्यानंतर पुणे शहर. अशा एकूण 4 जिल्ह्यांच्या या ठिकाणी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सर्वात पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर रात्री आलेल्या परिपत्रकानुसार या ठिकाणी बघू शकता आपल्या वेगवेगळ्या नांदेड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पदांची रिक्त पदांचा अहवाल यांनी दिलेला आहे. तर सर्वात आपल्यासाठी महत्त्वाचं पद आहे या ठिकाणी 10व्या नंबरचं पोलीस शिपाई हे पद. तर येथून रिक्त जागांचा आकड्यामध्ये या ठिकाणी बघू शकता एकूण जागा किती आहेत, तर 129 जागा असणार आहेत या पोलीस भरतीमध्ये. आणि अजून जर पदे निर्माण केली तर याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते. 129 प्लस पदे राहू शकतात नांदेड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट पदांचा या ठिकाणी वेगवेगळ्या आर्टिकलनुसार आपण ही माहिती काढलेली आहे. तर बघू शकता मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय, नवीन पोलीस भरतीत किती 1000 रिक्त पदांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. जर नवीन पदे निर्माण केली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ देखील होऊ शकते मीरा भाईंदर मध्ये. नेक्स्ट आहे बघू शकता पुणे जिल्ह्यात 4 नवीन पोलीस ठाणे निर्माण झाल्यामुळे इथे देखील बघू शकता 450 रिक्त पदांचा प्रस्ताव मंजूर आहे. किती? 450. येथे 450 आणि अजून किती आहे हे देखील पुढे सांगणार आहे. हे नवीन पोलीस स्टेशनचं आहे 450. ठीक आहे. त्याच्यानंतर 26 जानेवारी म्हणजेच आता या महिन्याच्या बघू शकता 26 जानेवारी 2025 पासून रत्नागिरी येथे नवीन रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे सुरू होत आहे आणि तेथे 142 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे लक्षात घ्या. आता पुण्याबद्दल मी पुन्हा तुम्हाला एक दुसरी अपडेट देतो. आता मागेच या ठिकाणी घोषणेनुसार बघू शकता पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहमंत्र्यांची घोषणा केलेली आहे. आता नवीन जे पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येत आहे ते धरून ते 450 आणि हे 850 किती जागा होतात? तर या ठिकाणी बघू शकता 1300 प्लस जागा येथे निर्माण होत आहेत पुणे शहर मध्ये. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.